नमस्कार. संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, दरवेळेस आपण विशेष व्यक्तिमत्वांची ओळख करून घेतो आणि त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारतो. आज आपल्यासोबत करमाळा तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. ते पदाधिकारी म्हणजेच तालुका अध्यक्ष आहेत, सरचिटणीस आहेत किंवा इतर जे पदाधिकारी आहेत त्यांची आज आपण ओळख करून घेणार आहोत. ओळख करून घेण्याचं कारण आणि खास विशेष म्हणजे की त्यांची जी निवड आहे ते आत्ताच नूतन निवड झालेली आहे. त्यामुळं विशेष करून त्यांची भूमिका येणाऱ्या काळामध्ये काय असेल, वंचित बहुजन आघाडी करमाळा तालुक्यासाठी नेमकं कशा प्रकारे एक पर्याय ठरू शकते किंवा काय नेमकं त्यांचं पुढचं विजन काय असेल, ते कशाप्रकारे त्यांची वाटचाल असेल किंवा जे बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यांची विचारधारा किंवा बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा ही कशाप्रकारे पुढे घेऊन जाणार आहेत, ह्या सर्वच गोष्टींवर एकंदरीत प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्या पदाधिकाऱ्यांशी आपण या कार्यक्रमातून दिलखुलास गप्पांमधून त्यांची मतं आणि त्यांचा विचार जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नूतन पदाधिकारी आणि तालुकाध्यक्षपदी जे नूतन तालुकाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली साळवे साहेब यांची आज आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की नेमकं ते वंचित बहुजन आघाडीचं कार्य हे कशाप्रकारे पुढे चालवणार आहेत. नमस्कार सर. पुढे तर सुरुवातीलाच मी आपणाला विचारेन की तुमची तर आता निवड झालेले आहे नूतन तालुका अध्यक्ष म्हणून. तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांची विचारधारा तुम्ही सर्वसामान्यापर्यंत पोचवण्यासाठी कशाप्रकारे बांधिलकी ठेवाल. जय भीम. मी नवनाथ साळवे, वंचित बहुजन आघाडी करमाळा तालुका अध्यक्ष. या नात्याने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची विचारधारा समाजातील तळागाळातील घटकापर्यंत पोचवण्यासाठी बांधील आहे. साहेबांची विचारधारा म्हणजे अशी आहे की समाजातील बहुजन समाजातील या ठिकाणी असणारे 12 बलुतेदार, त्याचप्रमाणे समाजाचा गावगाडा चालवणारे श्रमिक, जुन्या काळामध्ये 12 बलुतेदार म्हटलं जायचं, त्या लोकांना पक्षामध्ये समाविष्ट करून घेण्याचा मी कसोशीने प्रयत्न करणार आहे. जे सर्व शासकीय योजना असतील किंवा त्यांचं काही आयडेंटिफिकेशन असेल, घरकुल योजना असतील किंवा त्यांचे काही आणखी कोर्ट कचेऱ्याचे मॅटर्स असतील, या सर्वांसाठी आम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडी करमाळा तालुक्याच्या वतीने आम्ही सक्षमपणे प्रयत्न करणार आहोत. आता ज्या प्रकारे तुम्ही सांगितले की 12 बलुतेदार असतील, 18 पगड जाती असतील, यांना आम्ही एकत्र करणार आहे. परंतु आणि आता तुम्ही सांगितले की त्यांचे म्हणजे विविध अडचणी असतील, ते कचेरीच्या असतील, सर्वसामान्य माणसाची कचेरीची किंवा इतर काही जगण्यातल्या दररोजच्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात. तरीसुद्धा हे जे आता 12 बलुतेदार असतील, 18 पगड जाती असतील, ह्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी अशी तुमच्याकडे कोणती योजना आहे, नेमकी काय अशा कुठल्या योजनेखाली अंमल करणार आहात तुम्ही. सध्या कोविडमधून आपण सावरत आहोत. तर कोविडमध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. तर त्या ठिकाणी कुटुंबातील कर्ता पुरुष असेल, त्या कुटुंबातील माता असेल, यांचं निधन झालेलं आहे. तर त्या कुटुंबावर जी काही म्हणजे समस्या निर्माण झालेली आहे, आर्थिक असेल, त्यांच्या दैनंदिन जीवनातील असेल, मुलांच्या शिक्षणातील समस्या असेल, या समस्येवर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. तर त्यासाठी शासनाची एक योजना आहे, 1 ते 18 वर्ष वयाच्या मुलांना 1100 रुपये महिन्याप्रमाणे शासन देणार आहे. तर त्यासाठी आमच्या गटामध्ये आम्ही गटप्रमुख नेमून त्यांच्यासाठी त्यांचे फॉर्म भरून घेणं, त्या महिलांसाठी सर्व कागदपत्राची पूर्तता करणं व त्यांना तालुक्याला येण्या जाण्याचा जो काही खर्च आहे किंवा तो जो वेळ आहे हा त्यांचा वाचण्यासाठी आम्ही त्या गावात त्या कुटुंबापर्यंत जाऊन त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहोत. नक्कीच एक चांगल्या प्रकारचं त्यांनी जे आता ह्या ज्या सर्व काही योजना असतील त्याच्यावर अंमलबजावणी होणंही तितकंच गरजेचं आहे. आणि ज्या प्रकारे आता एक शरद पवार साहेब सांगत असतात की दरवेळेस भाकर पालटावी लागते आणि
जी भाकर पलटल्यानंतर एक नव्या जोमानं नव्या उमेदीनं जो कार्यकर्ता आहे तो सुद्धा पलटला की नव्या उमेदीनं आणि नव्या जोमानं कार्य करतो. तशा प्रकारे आता नवीन तालुका अध्यक्ष आहेत आणि त्यांनी ज्या काही आता गोष्टी सांगितल्या त्या नक्कीच ऐकण्यासाठी त्या चांगल्या आहेत, परंतु अंमलबजावणी झाल्यानंतर त्या गोष्टी म्हणजेच सर्वसामान्यांना योग्य न्याय देणाऱ्या ठरणार आहेत. त्यासोबत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे दुसरे एक पदाधिकारी आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार सर. जय भीम. माझं नाव लक्ष्मण भुवन भालेराव, वंचित बहुजन तालुका उपाध्यक्ष. आता एकंदरीत तुम्ही नवीन पदाधिकारी नियुक्त झालेला आहात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारिणीवर. तर आता ही तुम्ही तरी ह्याच्यावर नियुक्त झालेला आहात नवीन पदाधिकारी, परंतु आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता तुम्ही जरी नवीन असला आणि तुम्हाला मार्गदर्शन करणारे हे दुसरे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, तर याविषयी तुमची भूमिका काय असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील? काय ना, आता आमच्या इथं जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन लागते. तर म्हणजे आमचे वंचितच्या यांनी आमचा असा विचारधारा आहे की आम्हाला पंचायत समितीला आमच्या रायगाव गटातनं आम्हाला उमेदवार आम्ही देणार आहे. आमचा हे प्रयत्न चालू आहे आणि आमचं ह्याच्यावर आमचं काम फास्ट चालू आहे. म्हणजे आमचं पुढं खेड्यापाड्यात फिरणे हे करणे, त्याच्यावर जास्त फोकस करणे, म्हणजे माणसापर्यंत तळागाळाशी माणसापर्यंत पोचणे, म्हणजे हे आमचं काम चालू आहे फास्ट. त्याच्यावर आम्ही त्याच्यानंतर आम्ही वंचितच्या वतीने आम्ही उमेदवार आमच्या रायगाव गटातनं आम्ही 100% देणार आहे. पण एकंदरीत वंचित बहुजन आघाडी म्हटलं की एका विशिष्ट जातीचा पक्ष म्हणून त्याकडे पाहिलं जातं. आजही समाजाची तेवढी मानसिकता बदललेली नाही, याविषयी काय सांगाल तुम्ही? नाही, काय आता की म्हणजे म्हणलं जातं, पण आम्ही त्या गोष्टीकडे बारीक लक्ष देत नाही. आम्ही सगळ्या समाजाला धरून मिसळून 18 पकड जातीला धरून आम्ही संघ चालतो. कोण काय बोललं काय झालं त्याकडे आम्ही ध्यान देत नाही. ते आम्ही प्रत्येकाला असं एक समान नजरेनं एक न्यायाच्या भूमिकेने पाहतो आम्ही. म्हणजे आम्ही त्या गोष्टीकडे कोणाकडे ध्यान देत नाही. कोण काय बोलतंय काय होतंय त्या गोष्टीकडे आम्ही ध्यान देत नाही. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्हाला यशाची अपेक्षा किंवा यशाची टक्केवारी कितपत वाटते तुम्हाला? नाही, एक म्हणजे आम्ही जे लोकांपर्यंत जे आमचा विचार मांडतोय ती जर विचार जर लोकांनी म्हणजे ती विचार आमचा ऐकून जर आम्हाला 100% म्हणजे त्यांनी ती प्रतिसाद दिला तर 100% आमचं यश आम्हाला भेटणार. तरी या ठिकाणी आपल्यासोबत एक दुसरे पदाधिकारी आहेत, ते नूतन पदाधिकारी, तर त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. की आता ज्या प्रकारे मी त्यांना विचारलं होतं की वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षाकडे एकंदरीत एका विशिष्ट जातीचा पक्ष म्हणून पाहिलं जातं, तर ह्या सर्वच बाबतीतून वंचित बहुजन आघाडीला बाहेर काढण्यासाठी तुम्ही कशा प्रकारचे प्रयत्न करावे? तर जय भीम. माझे नाव नंदकुमार अण्णा कांबळे, तालुका महासचिव पदी आत्ताच नियुक्त झालेले आहे. आता एकंदरीत ज्या प्रकारे तुमच्या एका पदाधिकाऱ्यानं आता सांगितले की आम्ही वंचित बहुजन आघाडीचे ज्या एका विशिष्ट जातीचा पक्ष म्हणून पाहिलं जातं, त्या पक्ष विशिष्ट जातीचा पक्ष नसून सर्वसमावेशक पक्ष आहे, अशी ओळख निर्माण करण्यासाठी तुमची भूमिका काय असेल? तर वंचित बहुजन आघाडी हा फक्त एका जातीचा पक्ष मानला जातो असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. परंतु प्रकाश आंबेडकरांची जी धोरणं आहेत, साहेबांची जी धोरणं आहेत ती वेगळी आहेत. साहेब म्हणतात की ज्या जाती आहेत त्या सर्व जातीतील प्रत्येक पदाधिकारी असला पाहिजे आणि मग प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक जातीतील पदाधिकारी आपण निवडून त्याला व्यवस्थितपणे न्याय देण्याचा प्रयत्न करणार. पक्षाविषयी त्याला पहिल्यांदा धोरणं सांगणार, पक्षाचं धोरण सांगणार व्यवस्थित, आणि त्याला पटवून देणार की व तू आता म्हणजे जे वंचित आहेत, प्रस्थापितांचा काही विषय नाही, परंतु जे खरोखरच वंचित आहेत
आणि बहुजन समाजाचे आहेत. मग त्यांना आम्ही व्यवस्थितपणे न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्यावर कशा प्रकारे प्रस्थापित लोक बोजा लादतात, त्याच्यानंतर दबाव आणतात, अशा प्रकारचं सर्व त्यांना पटवून देऊन पुढची भूमिका असणार आहे. एकंदरीत मला वाटतं त्यांना हा विषय सांगायचा होता की प्रकाश आंबेडकर यांना समाजामध्ये म्हणजे समाजाकडे नेतृत्व द्यायचं आहे, नेतृत्व प्रस्थापित करायचं आहे, अशा प्रकारे एकंदरीत त्यांना विषय सांगायचा होता. आपल्यासोबत म्हणजे आता जे दुसरे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण हे करूया. सर, आता ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की आम्ही वंचित बहुजन आघाडीचे जी विचारधारा आहे ती सर्व समाजापर्यंत सर्वसामान्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू, परंतु करमाळा तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं काम दिसून येत नाही. याविषयी काय सांगाल? तर काम पूर्वीपासून चालूच आहे, परंतु मागच्या कोविडच्या काळामध्ये त्याच्या अगोदरही करमाळा तालुक्याला तालुका अध्यक्षपदी किंवा तालुका कमिटी बरखास्त झाली होती आणि त्यामुळं काम थोडंसं मंद झालं होतं. परंतु आम्ही पदावर नसतानाही पक्षाचे जे आदेश होते त्या आदेशाने आम्ही आंदोलनं केलेली आहेत. त्याच्यानंतर अकलूजचं आंदोलन असेल प्रांत कार्यालयावरती, त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसवरती आंदोलन होतं. तर या सर्व आंदोलनामध्ये आम्ही सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. म्हणजे मंदगतीने काम चालू होतं, परंतु आता निवड झाल्यामुळे आम्ही संघटन बांधणी असेल, त्याचप्रमाणे जे काही सामाजिक समस्या असतील त्या समस्यांवरती निराकरण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्याचप्रमाणे तुम्ही म्हणताय की काम मंदगतीने चालू आहे, तर आमचे वरिष्ठ आहेत सुभाषबापू ओहळ, हे जे जिल्हा उपाध्यक्ष या पदापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. तर त्यांच्या संपर्कामध्ये आता विद्यमान 2 पंचायत समिती सदस्य आहेत. आमची चर्चा झालेली आहे की ते आमच्या पक्षामध्ये येत्या काळामध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. चांगली गोष्ट आहे. ज्या प्रकारे आता मी प्रश्नच विचारला की तुमची म्हणजे वंचित बहुजन आघाडीचं सर्वसमावेशकता कशा प्रकारे असेल किंवा विचारधारा कशा प्रकारे पोचवल्या असेल. जर वंचित बहुजन आघाडीमध्ये इतर पक्षाचे पदाधिकारी येणार असतील तर ते खरंच खूप मोठं यश करमाळा तालुक्यासाठी तरी म्हणता येईल. आता सर, एकंदरीत प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर जिल्ह्याकडे विशेष लक्ष दिल्याचं दिसून येतं आहे. सोलापूर जिल्ह्यातून निवडणूक लढवणं असेल किंवा सोलापूर जिल्ह्यामध्येच एकंदरीत मंगळवेढा, पंढरपूर या ठिकाणी आंदोलनाच्या भूमिका तिथूनच सुरुवात करणं, महाराष्ट्रामधील आंदोलनाच्या भूमिका याच ठिकाणाहून प्रकाश आंबेडकर सुरू करताना दिसून येत आहेत. याविषयी काय सांगाल? मग त्याच अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यामध्ये जे प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष दिलेलं आहे त्याच अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी एखादा वेगळ्या प्रकारचा करिश्मा करून दाखवेल काय? आता म्हणजे मागच्या 2 दिवसापूर्वीची जी झालेली चर्चा तुम्हाला आता सांगितली की 2 विद्यमान पंचायत समिती सदस्य आमच्या संपर्कात आहेत. अशा पद्धतीने एक पाऊल टाकत आम्ही पक्षाला संघटन बळकट करणार आहोत. आणि प्रकाश आंबेडकर साहेबांनी, आदरणीय साहेबांनी एक सोलापूरकडे विशेष लक्ष दिलं आहे असे तुमची प्रश्न आहे. तर त्यामध्ये साहेबांचं मताधिक्य, साहेबांना लोकसभेला मिळालेलं मताधिक्य, यावरून पक्षाची या ठिकाणी असलेली पकड आपल्या प्रकर्षाने लक्षात आलेली आहे. एवढं सांगता येईल. तुम्ही जो आता विषय मांडला की साहेबांना मिळालेली मतं, हा खरंच म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पक्षाची पकड आहे हेही त्या ठिकाणी दिसून आले आहे. शहरामध्ये पक्षाची पकड आहे. परंतु कोणतीही संघटना म्हटलं की त्या कार्यकर्त्यांमध्ये दुजाभाव आला, तो म्हणजे तो एक खालच्या पदावरचा, वरच्या पदावरचा, अशा प्रकारे कोणत्याही संघटनेमध्ये हे चालतंच. तर एकंदरीत ह्या सर्वच कार्यकर्त्यांना एक संघ ठेवण्यासाठी तुमची भूमिका काय असेल? आता कार्यकर्त्यांना एक संघ ठेवण्यासाठी आम्ही सर्वजण एक कुटुंब म्हणून त्या ठिकाणी काम करत आहोत आणि सर्वांना आमचे सर्व कार्यकर्ते समंजस आहेत, म्हणजे प्रगल्भ आहेत. त्यामुळे त्यांना पक्षाची ध्येयधोरणं आणि विशेष म्हणजे त्यांची आमच्या साहेबांवरती निष्ठा आहे. निष्ठा हा भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्रित एक संघपणे आहोत.
वंचित बहुजन आघाडी याआधी भारतीय रिपब्लिकन पक्ष ह्या नावाने काम करत होते. आता भारतीय रिपब्लिकन पक्ष हा वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन झालेला आहे, भारिप. तर एकंदरीत भारिप ही एक चळवळ होती, वैचारिक चळवळ होती, आणि वंचित बहुजन आघाडी ही राजकीय प्लस वैचारिक चळवळ आहे. आधी ते ही राजकीय संघटन होतं, परंतु वैचारिक चळवळ त्यातून जास्त प्रमाणात दिसून येत होते. परंतु आता हीच संघटनेच्या माध्यमातून का असेना कार्यकर्त्यांनी वैचारिक चळवळीशी प्रामाणिक राहावे, यासाठी तुम्ही कार्यकर्त्यांना कोणता संदेश द्याल? वैचारिक चळवळीशी बांधील राहण्यासाठी कार्यकर्त्यांना संदेश म्हटलं तर जो संघटनेचा विचार बाबासाहेबांनी आपल्याला घालून दिलेला आहे, जर तुम्ही विखुरले जाल तर तुमचं कवडीमोल होईल. आणि कुटुंब असेल, समाज असेल, जर एखादा व्यक्ती कुटुंबातून जर बाहेर पडला, एक संघ कुटुंबातून जर व्यक्ती बाहेर पडला तर त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. आणि त्याच पद्धतीने संघटनेमधील जर कार्यकर्ता बाहेर पडला आणि त्याला जर कुठली समस्या निर्माण झाली तर तो त्या ठिकाणी एकाकी पडतो. मग या सर्व गोष्टींची कार्यकर्त्यांना जाणीव करून दिलेली आहे. समाजातील प्रत्येक घटकाला, व्यक्तीला आम्ही जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही संघटन आमचं बळकट करणार आहोत. या ठिकाणी आत्ताच ज्या प्रकारे आपल्याला नूतन पदाधिकारी आहेत, ह्या नूतन पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विचार मांडले, संघटनेविषयीचे जे विचार आहेत ते मांडले, आणि त्या विचाराशी आता सध्या हे नूतन पदाधिकारी कितपत बांधील राहतात हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं असणार आहे. आणि ज्या प्रकारे त्यांना येथील वरिष्ठ पदाधिकारी आहेत, जिल्ह्याच्या बॉडीवर काम केलेले ह्या ठिकाणी वरिष्ठ पदाधिकारी आहेत, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व पदाधिकारी काम करत आहेत. तर ते कशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहेत, त्यांचं मार्गदर्शन कितपत करमाळा तालुका वंचित बहुजन आघाडीला तारून नेणार आहे किंवा त्यांचं कार्य कशा प्रकारे दाखवणार आहे हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं असेल. परंतु संघटना म्हटलं की त्यामध्ये गटबाजी आलीच, आणि ही गटबाजी म्हटलं ही गटबाजी संघटनेला पोषक नसते तर घातक असते. आणि ही घातक हे एक गटबाजीची घातक प्रवृत्ती आहे प्रत्येक संघटनेमध्ये कुठं ना कुठं दिसून येते, प्रत्येक संघटनेमध्ये दिसून येते. तर ह्याच अनुषंगाने आपण ह्या जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत यांच्याशी आपण या विषयावर विचारणा करणार आहोत की सर, ज्या प्रकारे संघटना म्हटलं गटबाजी आली, परंतु वंचित बहुजन आघाडीमध्ये सुद्धा काही प्रमाणात कुठे ना कुठे गटबाजी दिसून येते तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये. तर ही गटबाजी रोखण्यासाठी तुम्ही वरिष्ठ पदाधिकारी आहात, ही गटबाजी रोखण्यासाठी आपले काय प्रयत्न असतील किंवा ही गटबाजी दिसून येते का, ह्याविषयी काय सांगा? वास्तविक पाहता करमाळा तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे जे पदाधिकाऱ्याने निवड झालेली आहे, यामध्ये सर्व ग्रामीण भागातले आहेत, आणि ग्रामीण भागातले असून सर्व सुशिक्षित आहेत, सर्व सुज्ञ आहेत, सर्वजण नम्रतेने वागणारे आहेत. त्यामुळं कुठल्याही व्यक्तीने गटबाजी पाडण्याचा प्रयत्न केला किंवा तशी भाषा वापरली, तसे शब्द जरी वापरले तरी आम्ही आत्ता जी टीम आहे वंचित बहुजन आघाडी करमाळा तालुक्यामध्ये कार्यरत असणारी, हे सर्व आम्ही ते सामावून घेणार आहोत. सर्व सामान घेऊनच कोणाच्या ह्याच्यामध्ये उणंदुणं होणार नाही किंवा कोणाच्या तक्रारी राहणार नाहीत. जरी झाल्या तरी आम्ही एक कुटुंबातले आहोत. तुम्हाला उदाहरण जर द्यायचं जर म्हटलं तर पोलीस डिपार्टमेंट असतं, त्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये बी एकमेकाचा दुजाभाव असतो, एकमेकाचे धुसबस असते, त्यांची भांडणं असतात, पण ती जनतेसमोर मांडत नाहीत. तसं आम्ही आमच्यात जरी काय घडलं समजा तरी आमच्या कुटुंबामध्ये आम्ही बसून तेच त्याच्यावर मार्ग काढून ते पर्याय शोधून ते आम्ही शांत बसू. राहिला दुसरा पर्याय, तुम्ही अनेक प्रश्न विचारले. वंचित बहुजन आघाडी करमाळ्यामध्ये इथं पुढच्या ज्या निवडणुका येतील, वास्तविक पाहता ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता आत्तापर्यंतच्या सर्व पक्षांना कंटाळलेली आहे. आत्तापर्यंत जी काय तुम्ही पाहताय, सर्वसामान्य नागरिकाला आपलं जीवन जगणं मुश्किल झालं आहे. महागाई कल्पनेच्या बाहेर महागाई गेलेली आहे. साधं पंपावर गेलं तर ते पेट्रोल भरण्यापासून ते साध भाजी मंडईच्या मार्केटपासून संपूर्ण महागाई वाढलेली आहे. ह्या महागाईला तोंड देताना सर्वसामान्य नागरिकाच्या अतिशय अडचणीला सामोरे जावं लागत आहे, आणि रोजगार मिळत नाही.
ह्या सर्व गोष्टीला सामोरे जात असताना ग्रामीण भागातील नागरिक आत्ताच्या पक्षाला कंटाळलेले आहेत, सत्ताधारी लोकांना कंटाळलेले आहेत. म्हणून आम्ही ग्रामीण भागामध्ये फिरत असताना सर्व स्तरातील लोकांपर्यंत जातो. फक्त जेबीमच्याच नव्हे तर सर्व जाती धर्मातील लोकांपर्यंत आम्ही पोचतो. मग ते मुस्लिम असतील, धनगर असतील, चांभार असतील, सर्व लोकांपर्यंत आम्ही पोचतो. तर त्यांच्या मनात एकच सूर निघतोय की बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर एकमेव दृष्टिकोन आमच्यासमोर दिसतोय, त्यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी. जरी आम्हाला आम्ही सत्तेत नसलो, आम्ही सत्तेत नसल्यामुळं आम्ही त्यांना जरी पर्यायी मार्ग कुठला जरी आता देऊ शकलो नाही, परंतु त्यांना कसं उभं राहायचं, पक्षाबरोबर त्यांनी कसं बांधील राहतील, हा त्यांच्यासमोर आम्ही पर्याय निश्चित ठेवू. म्हणजे एकंदरीत तुम्ही वंचित बहुजन आघाडी जनता पर्यायी मार्ग म्हणून तुम्ही पाहते काय? ग्रामीण भागातली संपूर्ण जनता वंचित बहुजन आघाडीकडे बाळासाहेब आंबेडकरांच्या वरती निष्ठा ठेवून पर्याय मार्ग म्हणून पाहते, हे 100% खरं आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका आहेत यामध्ये ह्या पर्यायाला लोक भरभरून प्रतिसाद देतील का? 100%. आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ना त्या निवडणुकामध्ये प्रत्येक गटामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती गट, कुठल्या जिल्हा परिषद गट, पंचायत समितीचा गण कुठं जरी असलं तर प्रत्येक ठिकाणी आमचे वंचितचे उमेदवार असणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्या उमेदवाराला भरभरून प्रतिसाद मिळणार आहे. आता सध्याची ती परिस्थिती आहे. आता जे सत्ताधाऱ्याला माणसं कंटाळलेली असल्यामुळं वंचित बहुजन आघाडीला पुढील काळामध्ये निवडणुकीमध्ये 100% यश मिळेल. जरी आम्हाला जिंकता नाही आलं पण आम्हाला जनतेसमोर आम्ही पर्याय म्हणून उभा राहणार आहे. आता एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये एक विषय सध्या खूप चर्चेचा आहे, गाजत आहे, तो मशिदीवरच्या भोंग्यांचा. त्याविषयी मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आवाज उठवलेला आहे भोंग्यांविषयी. परंतु सुजाता आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे एक युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की जर मशिदीवरच्या भोंग्यांविषयी किंवा तुम्ही जर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याविषयी जर अशा प्रकारची जर कृत्य करत असाल तर त्याविषयी वंचित बहुजन आघाडी तुम्हाला विरोध करेल. याविषयी तुमची काय भूमिका असेल? करमाळा वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका असेल? आता त्या विषयाकडे जर पाहायचं म्हणलं, तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर उत्तर द्यायचं जर म्हणलं, सुजाता आंबेडकर हे आंबेडकर घराण्याचे वंशावळ आहेत, आंबेडकर घराण्याचे पणतू आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू आहेत आणि ते बाहेरच्या देशात जाऊन शिक्षण घेऊन आलेत, पदवीधर आहेत आणि ती संपूर्ण अभ्यास करूनच ते बोललेले आहेत. याचा अर्थ असा नाही की ते उठले आणि बोलायला लागले, त्यांचा पूर्ण अभ्यास झालेला आहे म्हणूनच ते बोललेले आहेत. आणि जो आमच्या पक्षाचे वरिष्ठ आहेत ते जे आदेश देतील त्या पद्धतीने आमची वाटचाल असणार आहे. तो आदेश जो सुटेल आम्हाला त्या पद्धतीने आम्ही त्या पर्यायाने जाणार आहे, त्या मार्गाने जाणार आहोत. वास्तविक पाहता सुजाता आंबेडकर योग्यच निर्णय घेतात, योग्यच बोलतात, त्या बोलण्याला आम्ही सहमत आहोत. येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 3 तारखेला रमजान ईद आहे आणि रमजान ईदच्याच वेळेस त्यांनी सांगितलेलं की राज ठाकरेंनी सांगितलं की जर भोंगे उतरवलं नाही तर त्याविषयी आमची कडक भूमिका असेल, त्याविषयी हनुमान चालीसा लावलं जाईल. परंतु सुजाता आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी मुस्लिम समाजाकडे जर तुम्ही वाकड्या नजरेनं पाहत असाल तर त्यावेळेस वंचित बहुजन आघाडी तिथं त्यांची ढाल बनून राहील. त्या ठिकाणी पहिला विरोध हा वंचित बहुजन आघाडीचा असेल. याविषयी त्यांनी स्टेटमेंट दिलं, याविषयी काय सांगाल? निश्चितच आम्ही जे पक्षश्रेष्ठी आदेश देतील ना, आम्ही सर्वजण पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आम्ही छातीची ढाल करूनच उभा राहणार आहे त्या दिवशी. वास्तविक पाहता कुठल्याही धर्मावर अन्याय जर होत असेल, आतापर्यंतचा इतिहास जरी पाहिला तर त्या इतिहासाला बाबासाहेब आंबेडकरांनी सडोत्तर उत्तर दिलेलं आहे. मग आता इथून पुढच्या काळामध्ये बाबासाहेबांचे वंशज सुजाता आंबेडकर जो आदेश देतील, मग मुस्लिम समाजासाठी असतील की इतर समाजासाठी असेल, आम्ही करमाळा तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आमचं जीवाचं रान करू आणि त्या ठिकाणी ढाल बनवून त्यांच्यासमोर उभं राहू. आपलं मुस्लिम समाजाचा जो सण आला आहे आता जवळ, त्या सणावर या राज ठाकरेंच्या बोलण्याचा काही फरक पडणार नाही. तुम्ही आता एकंदरीत जिल्हा उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारलेली आहे करमाळा तालुक्यातून. मग हे करमाळा तालुक्यातून जिल्हा उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारले असताना सुद्धा चढ उतार हे प्रत्येकाला येता येतं आणि हे मग काम करत असताना सामाजिक पातळीवर, राजकीय पातळीवर किंवा शैक्षणिक पातळीवर समाजाची कामं करत असताना अडचणी येतात.
तर ह्या सर्वच अडचणीचा किंवा तुमच्या कामाचा अनुभव तुम्ही कशा प्रकारे काय सांगाल? वास्तविक पाहता मी वंचित बहुजन आघाडीच्या अगोदर भारिप बहुजन महासंघ हा पक्षाचं नाव होतं. तर 1997-98ला मी पक्षामध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे आणि 1997-98च्या काळामध्ये भारिप बहुजन महासंघ होतं आणि तेव्हापासून आतापर्यंत मी खडतर प्रवास सोसलेला आहे आणि अनेक अनुभव घेतलेले आहेत मी आणि वेगळ्या वेगळ्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मिटिंगला बैठकीला जाऊन ते सर्व कशा पद्धतीने कव्हर करतात, कशा पद्धतीने हँडल करतात आणि कार्यकर्त्याला समजून सांगायची, नाराजी दूर करण्याची त्यांची पद्धत कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. त्याच्यामुळं पुढचा जो कार्यकाळ आहे वंचित बहुजन आघाडी करमाळा तालुक्यामध्ये जे आम्हाला काही एवढं अडचणीचं वाटत नाही, सहजासहज आम्ही यशस्वी होऊ असं मला सांगायचं. एकंदरीत तुमची जुनी फळी ऑलरेडी तयार आहे, फक्त आता त्याच्यावरनं तुम्हाला चालायचं आहे किंवा त्याला आता जे गंज चाललेला आहे तो घासायचा आहे, असंच म्हणायचं आहे. जी माणसं नाराज आहेत आता सध्या माझ्याबरोबर जुन्या काळातली जी माणसं नाराज आहेत ना, त्यांची नाराजी सहजासहजी मला ती बाजूला काढता येते, मी यशस्वी होईल. एकंदरीत ही नाराजी जर दूर झाली ते म्हणजे संघटना ज्या प्रकारे भारिप आधीची करमाळा तालुक्यामध्ये स्ट्रॉंग होती त्या प्रकारे परत एकदा वंचित बहुजन आघाडी स्ट्रॉंग होईल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. निश्चितच आता इथून पुढच्या कार्यकाळामध्ये वंचित बहुजन आघाडी करमाळा तालुक्यामध्ये अतिशय मजबूत होणार आहे, स्ट्रॉंग होणार आहे आणि ग्रामीण भागातली सर्वच नागरिक, सर्व जाती धर्मातली लोक बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष तळागाळापर्यंत पोचलेला आहे. फक्त सक्षम पदाधिकारी, विश्वासाला पात्र असणारे कार्यकर्ते इथं आवश्यक होते. त्या पद्धतीने सर्व टीम तयार आहे. या ठिकाणी आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचा एक युवा कार्यकर्ता आहे, त्याच्याशी आपण विचारणा करणार आहोत की वंचित बहुजन आघाडी एकंदरीत ग्रामीण भागामध्ये युवकांसाठी कशा प्रकारे पर्याय ठरू शकते, याविषयी युवकांमध्ये तुम्ही कशा प्रकारे जनजागृती करणार आहात? जय भीम. माझं नाव संतोष पोपट पोळ, राहणार कुंभेज. तर युवकांमध्ये जनजागृती करण्याची सिस्टीम जी आमचे मेन मार्गदर्शक वंचित बहुजन तालुका अध्यक्ष माननीय श्री सुभाष बापू ओळ, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बापू ओळ यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे त्यांचा शब्द जसा येईल तशा पद्धतीने आम्ही सगळ्या गावोगावात म्हणजे छोट्या छोट्या गावातसुद्धा आमचं कार्य हे गोरगरिबापर्यंत महत्त्वाचं असेल. म्हणजे जिथं जाईल तिथं आम्ही ज्याला अडचण असेल त्याला बापू हजर असतील. बापूंचा शब्द म्हणजे सगळ्यांचा शब्द, असं सिस्टीम आहे आमची. म्हणजे एकंदरीत तुम्ही बापूंच्या मार्गदर्शनाखाली युवक कार्य करणार आहात. परंतु ज्या प्रकारे बापूंनी आता सांगितले की आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहेत आणि युवक वर्ग म्हटलं की चढाओढ आली किंवा मी पुढे जातो का तो पुढे जातो अशा प्रकारे हे होतं आणि पदासाठी सुद्धा कुठेतरी युवकांमध्ये आता सध्याची क्रेज आहे. मग ह्या पदांसाठीच्या युवकांमधल्या ह्या पदांच्या लालसेसाठी तुम्ही कशा प्रकारे संघटनेमध्ये संघटना एकसंध ठेवणार आहात? बरोबर आहे सर, तुम्ही म्हणलं त्या पदासाठी. पण आम्ही युवकांमध्ये अशी इच्छा आहे की आम्हाला पद नको, आम्हाला फक्त बापूंच्या सहकार्यात राहून ही संघटना जी आहे आता जी तुम्ही म्हणला ते करमाळा तालुक्यामध्ये ही संघटना बरखास्त झाली, पण आम्हाला बरखास्त झालेल्या संघटनेची पुन्हा आहे अशी ताकद उभा करून दाखवायची बापूच्या विश्वासात की जेणेकरून बाबा की बाकीचे म्हणले पाहिजेत बाबा संघटना बरखास्त केली, पण बापूंनी एक छोट्या छोट्या युवकांनासुद्धा घेऊन बाबा ज्याच्याकडे काही नाही सामर्थ्य अशांनासुद्धा घेऊन सगळ्यांना एकत्र करून की बाबा ही गट निर्माण केला. वंचित बहुजन आघाडीचं करमाळा तालुक्यात बाबा कुठंतरी एक पुनर्जीवन होणार आहे परत. तर येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी कशा प्रकारे काम करेल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं असेल, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असेल किंवा कोणतीही संघटना म्हटलं की त्यामध्ये गटबाजी आली, ही गटबाजी कशा प्रकारे रोखली जाणार हेही तितकंच पाहणं गरजेचं असणार आहे. कारण की जे जुने कार्यकर्ते असतील, जुने पदाधिकारी असतील, हे नवीन पदाधिकाऱ्यांना ज्या प्रकारे त्यांना काम करायचं आहे किंवा ज्या प्रकारे त्यांना संघटना वाढवायची आहे, ही संघटना वाढवण्यासाठी त्यांना सहकार्य करतील का, आणि जर सहकार्य करत असतील तर ह्यांना अडचणी परत येणार आहेत का नाहीत, ह्या सर्वच गोष्टी पाहणं हे तितकंच गरजेचं असणार आहे. कारण की वरिष्ठ पदाधिकारी आणि या ठिकाणी ज्या प्रकारे बापूंनी सांगितलं की भारिपच्या हे जे सर्व काय होतं त्या भारिपच्या माध्यमातूनच आता वंचित बहुजन आघाडीच्या रूपातून हे सर्व काही पुनरुज्जीवित करणार आहोत, अशा प्रकारे बापूंनी आता सांगितलेलं आहे. तर येणारा जो सर्वच काळ आहे हा या पदाधिकाऱ्यांसाठी
कितपत योग्य ठरणार आहे, त्यांचे निर्णय हे वंचित बहुजन आघाडी करमाळा तालुक्यासाठी कितपत योग्य ठरणार आहेत आणि कशाप्रकारे येथील ज्या पदाधिकाऱ्यांना आणि येथील दुसऱ्याही गटातील लोकांना कशा प्रकारची नवसंजीवनी देऊन ते आपल्या गटामध्ये घेणार आहेत हे पाहणं तितकं गरजेचं असणार आहे. तर येणारा काळ हा वंचित बहुजन आघाडीसाठी सुखकारक असेल का आणखी आता सध्या ज्या प्रकारे त्यांची वाटचाल आहे ह्या वाटचालीमध्ये सुद्धा कुठेतरी खोडा आणणार आहे का हे पाहणं गरजेचं असणार आहे.